जालना जिल्ह्यात 5 आणि 6 तारखेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं होतं. प्रामुख्यानं फळबागांना याचा मोठा तडाखा बसलेला होता. नेमकं किती नुकसान झालं होतं या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कापसे सर आहेत. सर, स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये. 5 आणि 6 तारखेला हाहाकार पावसाने केला होता. काही ठिकाणी गारपीट सुद्धा आली होती. काय नुकसानीचा प्राथमिक अहवाल आला? आपल्याकडे 5 आणि 6 मेला आपल्याला माहित आहे की अवेळी पाऊस आणि गारपीट जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेली होती. तर कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल, प्राथमिक पंचनामे करून त्याच्यामध्ये आंबा पीक असेल, केळी पीक आहे आणि कांद्याचं बीजोत्पादनाचं जे क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि हे काढणीला आलेल्या क्षेत्रावरती गारपिटीमुळे असेल किंवा पावसामुळे असेल ते नुकसान झालेलं आहे. त्याचा प्राथमिक अहवाल आपण सादर केलेला असून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी या फळपिकांचं आणि कांद्याच्या बीजोत्पादनाचे जे नुकसान झालेलं आहे तर त्याच्या पंचनाम्याचे आदेश मान्य तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी यांना दिलेले आहे. त्या पद्धतीने त्याचे पंचनामे सुरू आहे. साधारण किती हेक्टर क्षेत्रावरती हे नुकसान झालेलं आहे? प्राथमिक अहवाल जो आपण कृषी विभागाने दिलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 1600 हेक्टर वरती जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आढळून आलेलं आहे आणि आता प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे त्याची सुरू आहे. त्याच्या आकडेवारी पुढे सर्वाधिक तडाखा जो आहे तो कोणत्या पिकांना बसलेला आहे? याच्यामध्ये आंबा पीक आहे. हे आंबा पीक आणि मी जसं सांगितलं की कांद्याचं बीजोत्पादनाचं क्षेत्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. तर कांदा बीजोत्पादन असेल, आंबा असेल आणि काही तालुक्यांमध्ये केळी पीक आहे, याला नुकसान झालेलं आहे. कोणत्या तालुक्यात जास्त याचा अहवाल जो आहे तो समोर आला? याच्यात बदनापूर तालुका आहे, परतूर, घनसावंगी, जाफराबाद या तालुक्यामध्ये प्रामुख्याने नुकसान आढळून आलं. खरीप हंगामातल्या पूर्व मशागतीला आता वेग आलेला आहे. जिल्ह्यात किती लाख हेक्टर वरती पेरण्या होणार आहे? खरीप हंगाम 2025 ची तयारी आता कृषी विभागाकडून सुरू आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये 6,20,000 हेक्टर एवढं क्षेत्र हे कृषी विभागात आपल्या खरीप हंगामाचं असतं आणि याच्यासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या निविष्ठा असतील, खतं आहे, बियाणं आहे, हे विविध वेळेमध्ये आणि गुणवत्तापूर्वक मिळालं पाहिजे याच्याबाबतचं नियोजन हे कृषी विभाग मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. आपल्याला माहित आहे की आताच माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरची खरीप हंगाम आढावा बैठक सुद्धा आपण घेतलेली आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये जे 2 महत्वाचे पिकं आहेत, कापूस आणि सोयाबीन, या पिकांसाठी लागणारं जे बियाणं आहे, बियाणं चांगल्या प्रतीचं उपलब्ध झालं पाहिजे याची तयारी कृषी विभागाने केलेली आहे. कापसाचं क्षेत्र जवळपास 3 लाख हेक्टर असून याच्यासाठी 11 लाख पॅकेटची आपल्याला आवश्यकता भासते आणि आपल्याकडे एक महत्वाच्या ज्या 25-30 कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत हे 11 लाख पॅकेट आपल्याला सप्लाय होणार आहे. यांचा आढावा बैठक घेऊन आपल्याला पुरवठा पूर्ण होईल याच्याबाबतची खात्री आम्ही केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कापसाच्या पॅकेटचा तुटवडा जालना जिल्ह्यामध्ये आढळून येणार नाही. त्याच पद्धतीनं सोयाबीन हे जे महत्वाचं पीक आहे, सोयाबीन मध्ये शेतकरी घरचं सोयाबीनचं बियाणं पेरणीसाठी वापरत असतो आणि महाबीज असेल किंवा इतर खासगी कंपन्या असतील यांच्यामार्फत जवळपास 57,000 क्विंटल एवढं बियाणं जालना जिल्ह्यामध्ये येणार आहे. याचंही नियोजन कृषी विभागामार्फत केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बियाण्याचा तुटवडा जालना जिल्ह्यामध्ये भासणार नाही. जसा जसा खरीप हंगाम जवळ येत आहे तशी तशी शेतकऱ्यांची खतं औषधं भरण्यास आता लगबग सुरू झाली आहे. परंतु काही ठिकाणी असे प्रकार घडतात की बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी करून दिलं जातं. या संदर्भात काही कारवाई करण्यासाठी आपण खबरदारी घेतलेली आहे? निविष्ठा खतं असतील, बियाणं असेल याच्या बाबतीमध्ये कुठलीही म्हणजे चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जातील याची खबरदारी कृषी विभाग करत आहे. बोगस बियाणं जर आपण म्हणता येतं, बोगस बियाण्यांमध्ये फक्त माझी विनंती शेतकरी बांधवांना एवढी आहे की बियाणं खरेदी करत असताना अधिकृत कृषी सेवा केंद्रामार्फत ते खरेदी करावं आणि खरेदी केल्यानंतर त्याचं पक्क बिल हे शेतकऱ्यांना स्वतः जपून ठेवलं पाहिजे. भविष्यामध्ये त्याच्या उगवण क्षमतेविषयी किंवा इतरही कुठल्या गोष्टीमध्ये जर अडचण आली तर त्याची तक्रार ते कृषी विभागाकडे करू शकतात. पंचायत समिती कृषी अधिकारी असेल, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदचा कृषी विभाग यांच्याकडे कुठेही तक्रार करू शकतात. तक्रार केल्यानंतर आपले उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती, तक्रार निवारण समिती आपण केलेली आहे. ते प्रत्यक्ष पाहणी करून त्या तक्रारीची खात्री करून पुढे कारवाई केली जाते. अनेक ठिकाणी चढ्या दरानं विक्री होत असल्याचे सुद्धा प्रकार काही दिवसापूर्वी निदर्शनास आले होते. या संदर्भात काही उपाययोजना केल्या? प्रामुख्यानं कापूस जे बियाणं आहे, कापसाच्या पॅकेटमध्ये एक ठराविक वाणाचा आग्रह शेतकरी बांधवांकडून धरला जातो आणि मग त्याच्यामुळे काही ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा ज्या निर्धारित दर आहे त्या निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री केल्याच्या गोष्टी आढळून आलेल्या होत्या. मागच्या वर्षी आपण काही कृषी सेवा केंद्रावरती गुन्हे दाखल केलेले होते, काही कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केलेले होते. त्याच्यामुळं जो शासनाने निर्धारित केलेला 901 रुपयाचा जो दर आहे प्रति पॅकेटचा, याच्यापेक्षा जास्त दराने विक्री करू नयेत अशा सूचना आपण दिलेल्या आहेत. आणि याची काळजी घेण्यासाठी किंवा याची खबरदारी घेण्यासाठी तालुका स्तरावरती भरारी पथक, अशा 8 तालुक्याचे 8 भरारी पथक आणि जिल्हा स्तरावरती असे 9 भरारी पथक आपण स्थापन केलेले आहेत आणि ज्या विक्रीच्या कालावधीमध्ये आपण
प्रत्यक्ष त्या कृषी सेवा केंद्रावरती जाऊन कशा प्रकारे विक्री केली जाते याची आपण खबरदारी घेणार आहे. बरं, यावर्षी किती खत उपलब्ध आहे आणि किती मागणी आहे? खताचा पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला 2,77,000 मेट्रिक टन एवढं खत आपल्याला युरिया असेल, डीएपी आहे, एमओपी आहे, एसएसपी आहे, या सर्व माध्यमातून आपल्याला आवश्यक असतं. सुदैवानं यावर्षी 2025 मध्ये जे आवंटन आपण कृषी आयुक्त कार्यालयाला दिलेलं होतं ते आवंटन त्यांनी आपल्याला एवढ्या मंजूर केलेलं आहे. आणि जवळपास आजच्या तारखेला सुद्धा आपल्याकडे 1,07,000 मेट्रिक टन एवढं खत अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. त्याच्यामुळे खताचा सुद्धा कुठल्याही ग्रेडचा तुटवडा भासणार नाही याची काळजी आम्ही घेतो. बरं, अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले, पंचनामे सुद्धा झालेले आहेत, प्राथमिक अहवाल सुद्धा समोर आले. या शेतकऱ्यांना काही मदत मिळण्याची शक्यता आहे का? काय वाटतं आपल्याला? नाही, ते पंचनामे केल्यानंतर आपण ते मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनाला सादर करत असतो आणि शासनाच्या विविध कार्यपद्धतीनुसार त्यांना मदत मिळेल. एकूणच आपण बघितलं तर हे होते जिल्हा कृषी अधिकारी कापसे सर. जिल्ह्यात 1600 हेक्टर वरती नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि तसा अहवाल सुद्धा आता समोर आलाय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रावरूनच बी बियाणं जे आहे ते विकत घ्यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना केलं. रामनाथ ढाकणे, टीव्ही 9 मराठी, जालना.